नमस्कार मित्रांनो, मी वैभव कश्यप. आम्ही वैभव कश्यप विश्वकर्मा कन्स्ट्रक्शन नावाने कंपनी चालवतो. आमची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि मी स्वतः सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला पॉलिटेक्निक कॉलेजला प्रोफेसर म्हणून आहे. बऱ्याच दिवसांपासून आम्ही तुम्हा विद्यार्थ्यांना किंवा बाकीच्यांना ज्यांना गरज असेल त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. ऑनलाईन एज्युकेशनच्या मार्फत किंवा ऑनलाईन ट्रेनिंग म्हणा, त्या संदर्भात आम्ही व्हिडिओ बनवतो. हल्लीच रिक्वेस्ट आली होती स्ट्रक्चरवरती बनवायला. स्ट्रक्चरवरती फक्त एकच व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. दुसरे व्हिडिओ बनवतो आहे आम्ही. थोडंसं जरा कामाचा शेड्यूल असल्यामुळं मागे पडतं आहे, पण लवकरच व्हिडिओ येतील, स्ट्रक्चरवरचे येतील. आणि जसं की आणखी एक रिक्वेस्ट आली होती की फर्म जर स्वतःची स्थापन करायची म्हणली, कन्स्ट्रक्शन फर्म, तर त्यासाठी काय काय लागतं आपल्याला, प्रोसेस काय काय आहे, कसं कसं करायचं, तर तेही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही. एक व्हिडिओ आत्ताच बनवला आहे मी, त्याच्यामध्ये व्हॉईस ओव्हर केलेला आहे. त्याच्यामुळे ते इतकं व्हॉईस क्लॅरिटी नाही आहे त्यामध्ये जास्त, पण त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे आम्ही की कोणते कोणते कागदपत्र लागतात आपल्याला जर स्वतःची फर्म उघडायची असेल तर. मग ते कोणत्याही क्षेत्रात असू देत, तुम्हाला ते कागदपत्र कंपल्सरी लागणारच आहेत. एवढं फक्त तुम्ही लक्षात घ्या. ओके. आणि एक नवीन सिरीज सुरू करतो आहे मी आजपासून, वास्तुशास्त्राशी रिलेटेड. माझं बुक हे पब्लिश झालेलं आहे. मी दोन दिवसाआधीच पब्लिश करण्याचा प्रयत्न केला होता, पण थोड्याशा टेक्निकॅलिटीमुळे ते राहिलं होतं. काल ॲमेझॉन प्लॅटफॉर्मला ई-बुक पब्लिश केलेली आहे मी. तुम्हाला मी लिंक हे देईन डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्हाला लिंक भेटेल त्याची. वास्तुशास्त्र बेसिक, म्हणजे फक्त बेसिक कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत त्यामध्ये. आणि आता जी सिरीज सुरू करतो, आजचा व्हिडिओ जो आहे तो वास्तू म्हणजे काय, वास्तुपुरुष म्हणजे काय, त्याची कल्पना काय आहे, कशामुळे आपण तो फॉलो करतो आणि त्याच्याशी रिलेटेड धारणा काय आहेत, हे सगळं आपण बघणार आहोत. जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी ॲक्च्युली मग वास्तू बघताना आपण मेन पुरुषाची कुंडलीही बघण्यात येते, पण ते फार पुढचा कन्सेप्ट आहे तो. मग ते कुंडलीशी रिलेटेड आलं, त्यामध्ये ॲस्ट्रो आले, ॲस्ट्रोलॉजिकल कन्सेप्ट्स आले, पण ते फार पुढचं आहे. ते नंतर आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये सध्या जे आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला म्हणजे काय, वास्तू म्हणजे काय हे फक्त समजवण्याचा प्रयत्न करतो. कुठली कुठली पदं आहेत, ईशान्य, नैऋत्य, आग्नेय, कशा दिशा आहेत, त्याला इफेक्ट्स कोणते, काय काय कसे होतात, काय नाही, ते फक्त एक्सप्लेन करतो. सिरीजमध्ये पुढे जसं सिरीज पुढे जाईल तसं आम्ही त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करू की रेमेडीज काय, कुठल्या दिशेला काय दोष असतो, कसा असतो दोष, तो दोष निर्माण कशामुळे होतो आणि तो आपण नलिफाय कसा करू शकतो, म्हणजे दोष काढू कसा शकतो आपण. घरगुती उपाय असतात, साधे असतात. काहींना मोठे दोष जर निर्माण झाले, आपण कन्स्ट्रक्शन करताना जर प्रमायसेसमध्ये दोष झाले तर त्याच्यासाठी मोठे उपाय असतात, तेही आपण कन्सिडर करू. पण शक्यतो कमी खर्चात आपण किती दोष काढू शकू हे आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू आम्ही तसं सांगण्याचा. तर काही उशीर न करता आपण व्हिडिओला सुरू करूया. आणि आजचा व्हिडिओ बघा, तुम्हाला कसा वाटतो सांगा मला. तुमचे कमेंट्स फार महत्त्वपूर्ण असतात. तुमच्या कमेंट्स अनुसारच आम्ही पुढे काहीतरी हालचाल करू शकतो. त्यामुळे प्लीज तुमच्या होता होईल तेवढ्या मित्रांना शेअर करा, लाईक करा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची फार मौल्यवान आहेत तुमच्या कमेंट्स आणि तुमचे लाईक शेअर म्हणा. ओके, चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव वैभव कश्यप. आम्ही विश्वकर्मा कन्स्ट्रक्शन नावाने इंजिनिअरिंगसाठी चॅनल काढलेला आहे. आजचा व्हिडिओ जो आहे तो वास्तुशास्त्रावर आधारित आहे. त्यामध्ये वास्तुशास्त्र म्हणजे काय हे आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये जर बेसिकमध्ये जायचं म्हणलं तर थोडासा तुम्हाला एक हिस्ट्रीचा पार्ट सांगतो. त्यामध्ये सांगतात की वास्तुपुरुष म्हणजे काय, कारण की आपण ज्यावेळेस बघतो वास्तू, ज्यावेळेस आपण रेफर करतो वास्तू प्लेसमेंटसाठी वगैरे, तर त्यामध्ये वास्तुपुरुष हा शब्द नेहमी आपण ऐकतो. तर वास्तुपुरुष म्हणजे काय, तर ते वास्तुपुरुष म्हणजे काय हेच सांगण्याचा प्रयत्न करतो थोडंसं, आणि मग आपण आपल्या टॉपिककडे जाऊ. आजपासून खूप वर्षाआधी नमस्कार मित्रांनो, मी वैभव कश्यप. विश्वकर्मा कन्स्ट्रक्शन कंपनीचं आम्ही चालवतो आणि आज वास्तुपुरुष आणि वास्तुशास्त्र याबद्दल आपण बोलतो आहे आज. आणि तुम्हाला ह्याचा थोडासा इतिहास सांगतो. वास्तुपुरुष ही एक कल्पना आहे आणि असं म्हटलं जातं की आजपासून बरेच वर्ष आधी शिवशंकर भगवान आणि अंधक नावाचे असुर होते, त्यांच्या दोघांमध्ये एक भयंकर युद्ध झालं होतं. आणि त्या युद्धादरम्यान शिवशंकर भगवानांच्या जे घाम येतो त्यांच्या घामाचा एक बिंदू पृथ्वीवर पडला आणि त्या बिंदूपासून एक विक्राळ पुरुषाचा जन्म झाला. तो पुरुष म्हणजेच वास्तुपुरुष असा आहे. आणि तो वास्तुपुरुष इतका भुकेला होता की त्याने ज्या धर्तीवरती जे काही पुरुष म्हणजे मानव आहेत त्यांना सगळ्यांना खायला सुरू केलं.
आणि हे सगळं बघून जे देव आहेत बाकीचे ते सगळेजण चिंतित झाले आणि त्यांनी सगळेजण ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवांनी मग वास्तुपुरुषाला एक वरदान दिला की जेव्हा केव्हाही ह्या पृथ्वी तलावर एक नवीन कन्स्ट्रक्शन होईल किंवा एक वास्तुरचना होईल तेव्हा त्या वास्तूमध्ये वास्तुपुरुषाच्या नावाने एक आणि त्याच्याने तो खुश झाला, वास्तुपुरुष खुश झाला हे ऐकून आणि त्याची पूजा वगैरे केली जाईल असं सांगितलं त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे नंतर त्यांना त्या मंडलामध्ये वास्तुपुरुषांना उलटं करून त्यावरती 45 देव बसलेले आहेत. तिथं 41 ते 45 देव असतात आणि कोणत्याही आपण गावामध्ये आणि वास्तुपुरुष आपण जर बघितलं तर ते नेहमी उलट्या पोझिशनमध्येच आपल्याला आढळून येतात. ऑफिस म्हणा किंवा बाकीची कोणती पण जागा म्हणा तर ती जी जागा असते त्याच्यामध्ये नॉर्थ ईस्ट ईशान्य जागा म्हणजे नॉर्थ ईस्ट साईड जी असते तिथं वास्तुपुरुषची डोक्याची व्यवस्था असते आणि नॉर्थ वेस्ट साऊथ ईस्टमध्ये आपले जे कोपर आपण घेऊ शकतो, कोपर आणि मांड्या त्याची जॉईन असते आणि साऊथ वेस्टमध्ये पाय त्यांचे असतात. आणि कोणत्या पण प्रिमायसेसचा जर आपण लेआउट घेतला आणि वास्तुपुरुषाच्या मांडणी अनुसार जर का आपण बघण्याचा प्रयत्न केला तर तो ह्या प्रकारेच आपण घेऊ शकतो की नॉर्थ वरती येईल, साऊथ खाली येईल, आपल्या राईट साईडला ईस्ट आणि लेफ्ट साईडला वेस्ट. आता हे जे वास्तुपुरुष आहे त्याचं महत्त्व काय आहे? वास्तूमध्ये वास्तुपुरुषला इतकं महत्त्व का दिलं जातं? तुम्हाला 1-2 एक्झाम्पल सांगतो मग मी. तसेच की आपण जर समजा एखादी कुठली जागा घ्या, एक कोणतं तरी कन्स्ट्रक्शन केलं, एक घर बनवलं आपण आणि तो लेआउट तुम्हाला जसं स्क्रीनवर मी एक डायग्राम दिलेली आहे वास्तुपुरुषाची किंवा वास्तू प्लेसमेंटची, त्याच्या अनुसार तुम्ही कम्पेअर करा. ज्यामध्ये ईस्ट, नॉर्थ, साऊथ, वेस्ट असंच नॉर्थ सगळं तुम्ही डायरेक्शन घेऊन तुम्ही बघा हे. मग त्याच्यामध्ये ईशान्य कोणा घ्या. नॉर्थ ईस्ट साईडमध्ये जर तुम्ही कुठला पण चुकीचं कन्स्ट्रक्शन केलं असेल, जसं की बघा नॉर्थ ईस्टमध्ये स्टेअर किंवा नॉर्थ ईस्टमध्ये जर वेट क्रिएट केलं आहे किंवा नॉर्थ ईस्टमध्ये जर तुम्ही टॉयलेट केलं असेल म्हणजे ईशान्य कोण्यामध्ये, तर तो डिस्टर्ब होतो तिथं. आणि त्याचा अर्थ म्हणजे काय की त्याचं जे डोक्याची पोझिशन आहे वास्तुपुरुषाची, त्यामुळे तिथं कसं होणार आहे की जो व्यक्ती त्या प्रॉपर्टीमध्ये राहणार आहे तो जसं जसं वेळ जाईल म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष असं टाईम गेल्यानंतर त्या व्यक्तींना मस्तिष्कशी रिलेटेड प्रॉब्लेम सुरू होणार. आणि ते जास्त करून संभवतं तसं की ब्रेन स्ट्रोक म्हणा किंवा ब्रेन हॅमरेज आहे, मायग्रेन आहे किंवा सतत डोकेदुखी, डोक्याशी रिलेटेड इंजरी होण्याची पण संभावना असते. दुसरी जर गोष्ट ह्यामध्ये बघायची म्हणली तर पूर्ण ईशान्य कोणा जर डिस्टर्ब झाला तर तिथला जो मालिक आहे जो त्या वास्तूमध्ये राहतो त्यांचा जर म्हणजे ईशान्य कोणाचा मालक असतो तो ज्युपिटर असतो. म्हणजे तो कसा असतो की ज्युपिटर म्हणजे संतांशी रिलेटेड असतो. आता हे सगळं कुंडलीमध्ये गेलं कारण की आपण वास्तुदोष ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपण कुंडलीही बघतो, पण ते दुसरं टॉपिक आहे, आपण नंतर कव्हर करण्याचा प्रयत्न करू ते. आता इथं आपण बोलतो ज्युपिटर म्हणजे नॉर्थ ईस्ट ईशान्य कोणाबद्दल बोलतोय. तर हे जागा म्हणजे कसं असतं, हे जलतत्व असतं आणि इथला दोष जर का जास्त मोठा असेल तर ह्या जागेवर जे राहणार आहेत म्हणजे ह्या वास्तूत जे राहणार आहे ईशान्य कोणा जर दोषित झाला तर ह्यांना संतान प्राप्ती होत नाही आणि जरी झाली तरी त्यांच्या संतांना हेल्थ रिलेटेड इश्यूज खूप होतात. आणि वास्तू दोषामध्ये जे काही इश्यूज आहेत ते ईशान्य दोषामुळे निर्माण होणारे म्हणा की चुकीची डिसिजन मेकिंग होती. तर तुम्हाला तेच दाखवण्यासाठी इथं मी हे इमेज दिलेली आहे. ईशान्य कोण्यामध्ये वरती नॉर्थ ईस्टमध्ये टॉयलेट म्हणा किंवा बाकीचे जे आहेत ते टॉयलेट वगैरे जर प्लेसमेंट केले तरी वास्तुपुरुष डिस्टर्ब होतो. आणि वास्तुपुरुष तिथं तुम्ही ज्या वास्तूमध्ये जे राहताय त्यांना जे प्रॉब्लेम होणार आहेत ते वास्तुपुरुषला तेच प्रॉब्लेम होतात जे तुम्हाला होतात. कारण की ते वास्तुपुरुष तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की मला जे प्रॉब्लेम होतात तेच तुम्हालाही होणार आहेत आणि ते होत असतात. आपल्याला बरेच जण आपण मानत नाही ते, पण ते होतात तसे प्रॉब्लेम. आता पुढे जर बघायचं म्हटलं तर दुसरा एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आता वास्तूचं सेंटर जर म्हटलं आपण तर ते ब्रह्मस्थान असतं
आता कुठलं जरी लेआउट आपण ठेवला त्यामध्ये, तर ब्रह्मस्थान हे सेंटर असतं आपल्या वास्तूचं. आता जो काही प्रेमायसिस आहे आपले, जे काही कन्स्ट्रक्शन आहे त्याचं सेंटर जर का डिस्टर्ब झालं, दोन गोष्टीने सेंटर डिस्टर्ब होतो. एक तर खूप मोठा आपण वेट ठेवतो, नाहीतर टॉयलेट म्हणा किंवा अंडर सिंक असतं किंवा गड्डा ज्याला आपण म्हणतो खड्डा, ते वास्तुपुरुषचं जे पोट असतं ते डिस्टर्ब होतं. ज्याने मग तसं कसं होतं की 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्षानंतर ते जे व्यक्ती त्या वास्तूत राहते त्यांना पोटाशी रिलेटेड प्रॉब्लेम सुरू होतात. आणि हे प्रॉब्लेम होतात हे कारण की त्यांना पोटाशी रिलेटेड प्रॉब्लेम होण्याची शक्यता खूप जास्त असते, कारण की मध्ये तुम्ही वेट आणलेलं असतं ते. आणि ब्रह्मस्थान नेहमी आपल्याला मोकळं आणि हवेशीरच ठेवायचं असतं अकॉर्डिंग टू दी वास्तू. मग ते विश्वकर्मा वास्तू असू दे किंवा आपली ट्रेडिशनल वास्तू असू दे, फेंगशुई असू दे. आणि डॉक्टरकडे जरी तुम्ही गेला, तिथं जरी जाऊन तुम्ही बघितलं तरी तर तुम्हाला तिथं नॉर्मलच रिपोर्ट येण्याची शक्यता असते, पण तुमचं पोट नेहमी खराब राहू शकतं. अपेंडिक्स प्रॉब्लेम म्हणा, अल्सर येतो किंवा आतड्याचा प्रॉब्लेम, तर तो ह्या दोषामुळे निर्माण होऊ शकतो आणि तो परमनंट राहतो हा. कारण की तो जोपर्यंत तुम्ही वास्तुदोष नाही काढत तोपर्यंत तो प्रॉब्लेम तिथं होण्याची शक्यता असते. आणि आणखी एक प्रॉब्लेम जर म्हटलं तर साऊथ वेस्ट कॉर्नर, जिथं वास्तुपुरुषाचे पाय असतात म्हणजे पैर असतात. जसं की बघा, जर कोणी आपले पाय दाबले तर आपल्याला चांगलं वाटतं की आपल्याला एक सुकून भेटतो. तसं वास्तुपुरुषाच्या पायाला देखील वजन तिथं देणं गरजेचं असतं आपलं. म्हणजे कसं की त्यांना तिथं ते प्रेशर अनुभवायला पाहिजे त्यांनी, की ज्या करून वास्तुपुरुषांचे पाय तिथं दाबले जाऊ शकतात आणि त्यांचे जे आशीर्वाद आहेत ते आपल्यावर येणं राहतं तसं, कारण की त्यांना ते चांगलं वाटतं ते. आणि साऊथ वेस्ट कॉर्नर तिथं जर का तुम्ही वास्तुदोष जर क्रिएट केला तुम्ही साऊथ वेस्टमध्ये, तर तिथं प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहेत. तर कसं असतं, आता नॉर्मली जरी आपण बघायचं म्हटलं तर पाय आपले हे स्थिरता दाखवतात आणि साऊथ वेस्ट कॉर्नर हे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला स्टेडीनेस देतं, एक स्थिरता देते आयुष्यामध्ये, एक प्रगतीचं नैऋत्य दिशा असते ते, म्हणजे नैऋत्य दिशा ही प्रगतीची दिशा असते. आणि तिथं जर दोष निर्माण झालं तर ते अस्थिरता दाखवते जीवनामध्ये आणि प्रोग्रेस जी असते ती प्रोग्रेस नाही होत आहे आपली. का तर तिथं आपल्याकडे साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशेमध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे ते होत नाहीये. आणि दुसरं जर म्हटलं तर आता तुम्हाला एक थोड्याशा देवांबद्दल सांगतो मी तुम्हाला. आता नॉर्थमध्ये जे मेन आहे, नॉर्थ दिशामध्ये नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट, आता असं जर डायगनली पकडलं आपण किंवा साईड कॉर्नर्स बघा, मग नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट नॉर्थ वेस्ट तसं जरी पकडलं, 4 डिरेक्शन किंवा त्याचे 4 सेंटर्स घ्या, 4 सेंटर्स घ्या आणि डायगनल्स घ्या. तसं जरी म्हटलं तरी तुम्हाला मी हायलाईट केलेलंच आहे तिथं देवाचं बघा, बल्लाट आहे, कुबेर आहे, सैला, ज्यांना भुजंग पण म्हणतात. आता हे 3 जे देवता आहेत हे फायनान्सशी रिलेटेड असतात. कसं तर कुबेर स्वतः देवताचे ट्रेजरर आहेत, म्हणजे खजिनदार म्हटलं तरी चालेल आपण की ते आहेत तसे. भल्लाट म्हणजे कसे, ते आकाशमध्ये जे फिरतात ते भल्लाट आहेत. आणि कुबेरांचं जे आहे त्यांना जे सुरक्षा देतात ते भल्लाट आहे. शैल म्हणजे सुरक्षा. आता जिथे पैसा येतो तिथं आपल्याला सुरक्षाही लागतेच आणि तिथं आपल्याला सापही दिसतो. खूप ठिकाणी आपण बघू शकतो की साप निघतात तिथं, तर ते संरक्षणासाठी असतात ते. आता तुम्ही जर कुठं बघितलं हे प्रेमायसामध्ये जर हे कुठे दोष असतील तर नॉर्थ आपले काय आहे, तर दोष जर असतील तर नॉर्थमध्ये तुमचे हे बघायला पाहिजे तुम्ही हे, कारण की तुमचे इथं दोष हे 3 दोष तुम्ही हे क्लिअर करत नाही तोपर्यंत तुमच्याकडे इन्कम येणार नाही, इन्कम स्थिर राहणार नाही. आणि तसंच जर म्हणायला गेलं तर पूर्वेकडे बघा, आता इथं 3 आहे देव, इंद्र, सूर्य आणि सत्य. आता सूर्य जे आहे हे पूर्वेचे देवता आहेत. सूर्य जे आहेत ते आता असं जर म्हटलं तर यश, प्रतिष्ठा, मान सन्मान ह्याच्याशी जोडे आहेत. आणि ईस्ट साईडला जर का पूर्वेकडे जर का दोष असेल तर मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की तुम्ही कितीही प्रयत्न केला, तुम्ही कितीही चांगले प्रयत्न केले, चांगलं काम केलं तरी तुमचं अप्रिशिएशन होत नाही. तुमचं जेवढं मान सन्मान मिळायला पाहिजे तुम्हाला तुमच्यामध्ये, तर ते तेवढे मिळत नाही आहे तुम्हाला, कारण की ते दोष तिथं क्रिएट झालेला असतो वास्तूमध्ये आणि तो दोष निघाल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही तिथे.
आणि नॉर्थकडचे जसे 3 पद मी सांगितले किंवा नॉर्थमध्ये सेंट्रलला जर का लोड आला असेल तर ते पॅसेज जरी येत असतील तर ते येतात, पण तिथं कसं असतं थोडंसं क्लेश होतात तिथं. आणि सेंटर तुम्हाला जसं हायलाईट केलं आहे तिथं तुम्हाला जिथं हायलाईट केलं आहे तिथं पिलर जर केलं तर तुम्हाला मान सन्मान मिळणार. इथं जसं नॉर्थ ईस्ट कॉर्नरमध्ये हायलाईट केलेलं आहे तर तिथं मान सन्मान प्रतिष्ठा तुम्हाला मिळणारच आहे तिथं. आणि आशीर्वाद नेहमी. आणि ईशा जे आहे ते ईशा आहे ते देव. आणि ईशा ग्रहण म्हणजे कसं की शंकर भगवानांचं आहे ते, त्या पदामध्ये त्यांचा वास असतो. 81 पदं आहेत ॲक्च्युली ते. आणि ह्याच्यामध्ये डोर जर केला तर तिथं अग्निभयचं प्रॉब्लेम राहतो तसा, कारण की ते अग्निदेव तिथं असतं. थर्ड आहे, शिवशंकरांची थर्ड आहे जशी आपण मानतो तसं ते मानू शकता तुम्ही. ते मॅचिंग आहे तिथं ते, कारण की ते मध्यस्थानी येतं ते वास्तुपुरुषाच्या. आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं की सगळे जे देवता तुम्ही इथं बघताय आता वास्तुमंडलामध्ये हे सोलार एनर्जीज जे आहेत ना ते कॅप्चर करत असतात आणि बाकीच्या जे फ्रिक्वेन्सी आहेत ते कॅप्चर करतात. आता असं समजा की नॉर्थ ईस्ट कॉर्नर जो आहे ते सूर्याचे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा ते किरण डायरेक्ट नॉर्थ ईस्ट कॉर्नरलाच येतात ते, आणि ते अल्ट्राव्हायोलेट किरण तिथं येतात. म्हणजे ईशिका देवता जे आहेत तिथं येतात ते. त्याच्यामुळं जसं आपण म्हणतो की विटॅमिन डी, ईशान्य मंदिर जर तिथं ठेवलं आपण आणि सकाळी जर का 10-15 मिनिट जरी आपण पूजा तिथं केली तर सूर्याचे जे अल्ट्राव्हायोलेट किरण जे असतात ते आपल्याला मिळतात ही. आणि ज्याच्यामुळं आपलं तन मन बाकीचे इंद्रिय देखील म्हटलं तरी फ्रेशनेस येते. आपल्या एक दिवसाची सुरुवात ही चांगली होती. आणि एक वास्तू जी आहे ती रचना त्याची मायथॉलॉजिकल आणि सायंटिफिक दोन्हीही दृष्टिकोनातून पुढे जातं. आणि नॉर्थ ईस्ट कॉर्नर कसं असतं की जलतत्व आहे ते, ईशान्य कोपरा हा जलतत्वाशी आहे, त्याच्यामुळे तिथं पाणी ठेवणं खूप शुभ मानलं जातं आणि ते फळ तसं देतंही. आणि अजून जरी म्हणायचं म्हटलं तरी खाली जे पद म्हटलं आपण तर ते गंधर्व पद म्हणा, यमा आहे. आणि गंधर्व देवता जे आहे ना ते संगीत कला ह्या क्षेत्राशी आहेत. आणि जे व्यक्ती कलामध्ये आहेत किंवा कला क्षेत्राशी निगडित आहेत आणि ह्या पदामध्ये म्हणजे साऊथकडून जे लेफ्टकडे आहे गंधर्व पदामध्ये जर का दोष असेल, टॉयलेट असतील किंवा सिंक असतील, गट्टे असतील, तर त्या लोकांनी कितीही निपुण असले त्यांच्या कलेमध्ये तरी त्यांना फळ नाही मिळत, प्रतिष्ठा नाही मिळत किंवा त्यांना जी इन्कम हवी आहे तर ती इन्कम नाही येत. पण केव्हा जर साऊथपासून लेफ्टकडे गंधर्वच्या पदावर जर का दोष असेल तर, आणि इथले लोक जर का कलेशी निगडीत नसतील तर इथं कलेचा दोष इतका काही फरक पडत नाही आहे आपल्याला. पण आपण काय काम करतो त्याच्याशी सगळे पद निगडीत असतात. जसं की आता तुम्ही वेस्टमध्ये आला तर सुग्रीव जर बघितलं तुम्ही, सुग्रीव आहे इथं. सुग्रीव हा मल्लयुद्धचे मास्टर होते. तुमच्या जर प्रिमायसिस असेल त्याच्यामध्ये जर का तुम्ही वेस्ट आणि साऊथ ईस्टमध्ये जर का तुम्ही म्हणलं की तिथं जर का जिम केलं किंवा म्हणा जिमचे साधन जर ठेवले आपण जिमचे साधन तर ते चांगल्या तऱ्हेनं यूज केले होतील आपोआप तुमच्याकडून. आणि त्याच्यातनं तुम्हाला पॉझिटिव्ह फरकही जाणून येईल, कारण की तुम्हाला तिथं ते युजफुल होतं, ते आपोआप वास्तूकडून तुम्हाला ते तसंच मिळतं. आता हे माझ्याकडून एक छोटासा प्रयास होता असा समजा की वास्तुपुरुष, वास्तुरचना आणि त्याचे कसं आपल्याला एक दुसऱ्याशी जोडलेलं आहे आणि वास्तूची संरचना कशी असते. आणि पुढे आपण वास्तूबद्दल बरेच काही जाणणार आहोत, वास्तुदोषांबद्दल जाणणार आहोत, त्याच्या रेमेडीज आहोत आणि कसं असतं तर ते वास्तुदोष काढायचे कसे तेही ट्रेडिशनली सायंटिफिकली दोन्ही तरीक्याने कसं काढायचं तेही मी तुम्हाला नक्कीच सांगतो. आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.